आंब्या बहाराच्या नियोजनासाठी घेतलेल्या मोसंबीच्या बागामध्ये आपण आता मागच्या 1-1.5 महिन्यापासून याची ट्रीटमेंट सुरू होती. तानाच्या काळामध्ये त्याला आवश्यक फवारणी आपण दिली होती. त्यानंतर आता ताण तुटल्यानंतर पाणी फोडलं दुसरं पाणी झालं आणि त्यानंतर आता आंब्या बहार कसा फुटण्याच्या स्थितीमध्ये आहेत हे आपण आज जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत. आपेगावचे राहुल आवटे पाटील यांच्या मळ्यामध्ये. राम राम. राम राम. योगेश मस्के साहेब त्यांच्यासोबत चर्चा करतील. राम 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 शेतकरी मित्रांनो. राम राम राहुल भाऊ. काय वाटतंय बागात आज तुम्हाला? आता नवीन त्याला पालवी सर नवीन पालवी फुटली सर. पालवी म्हणजे फुटली का पालवी- फूट निघते नाही, ते नाही, फूट सांग. निघते फूट. कशी निघते? हे काय फूट सर? हे काय चांगली निघते का? एकदम चांगली निघू राहिली सर. सगळे झाडं बघितले तुम्ही? सगळे झाडे पाहिले, सगळे टोटल सर. सगळे झाडं सारखे निघतात. सारखे सारखे निघू. तर आपण काय घेतलं होतं? काय म्हणजे औषधाची नावं नका सांगू, पण तुम्हाला आम्ही फवारण्या वगैरे हो. काय दिलं ते सांगा. हा सरांनी फवारण्या जेवढ्या द्याल तेवढ्या किती फवारण्या झाल्या आपण? आपल्या दोन दोन झाले सर. 2 फवारण्या हो. केल्या आपण, है ना? वेळोवेळी फवारण्या केल्या तुम्ही. हो. आपण आतमध्ये जास्त काय हार्ड मेहनत केली नाही नाही काहीच नाही. बरोबर आहे. आणि अजून ड्रीपवर तर प्लॉट घेतलाही नाही नाही आणखी आपण. अजून खतं पण टाकली नव्हती याला, आहे की नाही? आता या पाण्याला खतं येतील आता मध्ये पाणी आल्यानंतर हो, drip खाली. बरोबर आहे. आता आपल्याला पुढची ट्रीटमेंट करायची आहे, जेणेकरून काय होईल, आता जो सगळा बहार निघू लागला झाडावर, सगळं सारखं निघतंय झाड तुमचं. सगळ्या साईडनं तुम्ही राऊंड मारा, सगळीकडून सारखं झाड निघतंय. जेवढी काही काडी बनली होती, डोळे फुगले होते, जिथून फूट निघायला पाहिजे तिथून सगळी फूट निघली. बरोबर आहे. जेवढं आपण विश्रांती काळामध्ये 2 स्प्रेमधून स्टोरेज दिलं होतं काडीत, तेवढं स्टोरेजचे आपल्याला हे परिणाम दिसत आहेत. बरोबर आहे. झाड पण तुमचं ग्रोथमध्ये आलं. अजून थोडं झाडावरची पालवी आहे ते गर्द हिरवी झाली, चांगल्या प्रकारे हे झाली ना. आणि तुमची जड जमीन असूनही आपल्याला काडी मॅच्युअर्ड झाल्यामुळे चांगली फूट दिसू लागली. तर आता आपल्याला काय करायचं आहे, आता हे जे तुम्ही मध्ये पाणी सोडत होते दांडाला, हे पाणी तर कंटिन्यूच करायचं आपल्याला. पण जे आपण खतं टाकली चौकोनी घेऱ्यामध्ये, जी खतं टाकली, जिथं मुळ्याचा कक्ष असतो झाडाचा, पांढरी मुळी म्हणतो आपण त्याला, जारवा म्हणतो आपण शेतकरी भाषेत, जे अन्नद्रव्य घ्यायला झाडाला मदत करते, तिथंच आपण खतं टाकलेली. आता त्याला ड्रीप मधून आपल्याला औषधी सोडायची आहे, पिकअप आणि जादू, आणि त्याच्यासोबत आपल्याला 1261 ड्रीप मधून सोडायचं आहे आपल्याला. बरं सर, आता समजा आता ह्या इथं वळलं नाही, मग सोडायचं कुठं? इथं सोडायचं का कुठं सोडायचं? हे एक प्रश्न आहे. बरोबर आहे. आता तुम्ही हा भाग जो आहे याला खोडाच्या मधल्या भागामध्ये कुठं डिस्टर्ब करत नाही पाणी देऊन. बरोबर आहे. आता आपलं हे जे आपण 2 असे दांडा टाईप पाडलेले आहे, त्याच्यातच पाणी देतो आपण, है ना? बरं. आता आपल्याकडे एक नळी आहे ड्रीप, आपल्याला अजून एक नळी टाकायची आहे. आणि ड्रीप खाली जिथं आपण वरम्यावरती खतं टाकलेली, बरोबर आहे, तिथं त्या ड्रीप मधून आपल्याला लिक्विड सोडायचं. तिथंच खतं आहे, तिथंच पाणी जाणार आहे ड्रीपचं. आपल्याला ड्रीपवर लिक्विड सोडायचे, ड्रीपवरच वल करायची बागात. कारण आता हे तर पाणी आपलं परमानंट चालू आहे, इकडं आपल्याला काही डिस्टर्ब करायचं नाही. परंतु जो चौकोनी भाग आहे मुळ्यांचा, जो कक्ष आहे झाडाच्या, त्याच्यामध्ये आपल्याला फक्त ड्रीपनं पाणी द्यायचं. ड्रीपनं 1-2-4 घंटे पाणी चालवायचे. 4 ड्रीप टाकायचे झाडाला, 15चे असो 16चे लॅटर असो, 4 ठिकाणी 4 ड्रीप टाकायचे 2 लाईनला. बरोबर आहे. त्या 2 लाईनमध्ये जिथं तुम्ही आता हे बघा, हे वरम्यावरच खतं टाकलेली, ते खतं झाकून टाकलेले तुम्ही, बरोबर आहे. त्याच्यावर ड्रीपची लाईन येईल आपली, आणि इथं एक 2-4 घंटे पाणी द्यायचं. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला हे पिकअप, जादू आणि 1261 हे ड्रीपमधून लिक्विड तयार करून 200 ते 250 लिटर पाण्यामध्ये सगळ्या झाडांना ड्रीपमधून सोडायचं. 15-20 मिनिट आपल्याला हे चालवायचं, आणि सगळं औषधी गेल्यानंतर आपल्याला ड्रीप बंद करून टाकायचं. बरोबर आहे. हे असं एकदम साधं नियोजन करायचं आहे. आता शेतकरी मित्रांनो, हे केल्यानंतर फायदा काय होईल हे तुम्हाला पण सांगतो, आणि व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांना पण सांगतो. आता आपण हे पिकअप, जादू, त्याच्यासोबत 1261 हे जे घटक देणार आहे आता आपण, याने काय होईल, हे तुमच्या जमिनीत जे तुम्ही आता NPK जे खतं, जे बेसल डोस दिला होता आपण, तो काय होतो, आपली मुळ्याची कार्यक्षमता वाढवण्यासाठी, किंवा ज्याला अपटेकिंग म्हणतो आपण, अपटेकिंग करण्यासाठी ही औषधी सगळी मदत करणार आहे मुळ्यांना. ही जी तुम्ही टाकलेली खतं आहे ती तुमची रेग्युलरमध्ये तुम्ही जर काही नाही केलं तर मुळ्यांना जेवढं शक्य होईल तेवढं उचलतात, बाकीची खतं जमिनीत पडून राहतात. बरोबर आहे. आपला खर्च केलेला असतो पण पूर्ण प्रमाणात आपल्याला तो मिळत नाही. मग अशा वेळी आपल्याला हे लिक्विड सोडल्यानंतर हे तुमच्या मुळ्याची कार्यक्षमता वाढवतं. म्हणजे जसं जिथं ते 25% खत उचलणार आहे तिथं ते 50-60% काम करतं, डबल होऊन जाते. मग ते जर कार्यक्षमता डबल झाली आणि अन्नद्रव्य मुळ्यांनी खालून वरती डबल पाठवलं तर आपल्या झाडावर जी सगळी सारखी फूट आहे
तर याच्यामध्ये आता सगळी फूट तर शक्य नाही झाड धरून शक्य ठेवणं. नाही, इतकी नाही. याच्यामध्ये काही गळ होती 20-25%, 30% परंतु रेग्युलर जर आपण ह्या जर पद्धतीत नाही गेलो आणि आपली पद्धतीनंच आपण पारंपरिक पद्धतीनंच चालत राहिलो तर याच्यामध्ये गळ आपली 60% पण होऊ शकते, 70% होऊ शकते. जेवढे झाडात ताकद आहे झाड तेवढंच धरून ठेवतो, बाकीच सोडून देतो. मग आपण गळीला अनेक पर्याय करतो, आपण मग अनावश्यक खर्च करतो, तो करायची गरज पडत नाही आपल्याला. हे जर आपण ह्या वेळेत केलं आता तर झाडामध्ये ऑलरेडी 60-70% कळी धरून ठेवण्याची क्षमता वाढून जाते, कारण हे तुमचं अन्नद्रव्याचा साठा झाडांना मिळून जातो. त्याच्यासाठी आपल्याला ही पूर्वतयारी करायची. तर हे शेतकरी मित्रांनो, हा जो व्हिडिओ बनवायचा आहे किंवा राहुल भाऊला घेऊन बनवायचा, आपल्या प्रत्येक शेतकऱ्यांसोबत व्हिडिओ बनवतो आपण, पण राहुल भाऊला बनवायचं काय, कारण त्यांची आता ते स्टेजला बाग आलेला आहे. आता ही फूट निघलेली आहे सगळीकडून आणि याला जर आपण एक 4-5 दिवसाच्या दरम्यान चांगली ताकद दिली तर या फुटीचं रूपांतर चांगल्या गुंडीत होईल आणि त्या गुंडीला जर महिनाभर कॉन्स्टंट याच्यातून झाडातून अन्नद्रव्य मिळत राहील, कारण 30-35 दिवस हे पिकअप काम करतं झाडामध्ये. तर मग हे जर काम करत राहिलं तर ते 35-40 दिवसात तुमची चांगली सेटिंग होते, चांगली अशी गुंडी होऊन जाते, बरोबर आहे. 1.5 महिना 2 महिन्याच्या दरम्यान मग त्या वेळेत ही ताकद भेटली ती गुंडी झाडाला सोडू शकत नाही. झालं दुसरा विषय, जो देठापासून गळ होते गुंडीची, तेव्हा आपण स्प्रेमधून काही बुरशीनाशक वगैरे त्या वेळेत आपण जसं वातावरण आहे किंवा जशी गरज आहे त्यानुसार आपण देऊ. पण आपली ही जी समस्या आहे, कोणती अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे गुंडी गळ होते, या समस्येवर आपण मात करू शकतो. म्हणून आपल्याला हा व्हिडिओ घ्यायचा एक आपला उद्देश होता. शेतकरी मित्रांनो, राहुल भाऊ तुम्हाला काय वाटतं, परत एकदा सांगा, तुम्हाला बाग कसा फुटलाय, नाही कसं नियोजन वाटतं, हे एकदा शेतकरी मित्रांना सांगा. नाही, नियोजन चांगलं आहे सरांचं आणि बाग पण चांगलाच फुटला या पाप सगळा. हे असं कुठंच म्हणजे राहिलं नाही असं, म्हणजे नाही, आपण कुठंच ज्यावेळेस फुटलं नाही. ट्रीटमेंट सुरू केली त्यावेळेस तुमची काय भावना होती, म्हणजे तुम्हाला काय वाटलं आता? आता मला तर वाटलं आता साहेब लोक आले देतील काहीतरी औषध, मग कुठं मुठं फुटन, पण शक्यतो सगळाच बाग म्हणजे तुम्ही चांगला कशी फुटलाय हिंमत भाऊ. केली हो? आता केली, आता सहज लोक सांगत आहे कोणीतरी पाहिजे, एक जण डॉक्टर. अच्छा. चला आता सरांना कोणीतरी पाहिजे म्हणून आम्हाला तुम्ही बोलवलं मला आहे आता ना? मस्के सरला आपले डॉक्टर मस्के साहेब, मला पोहू आता जे होईल ते होईल. बरं बरं. काय वाटलं, तुम्ही समाधानी आहे? हो, समाधानी सर. तुम्ही अजून काय मेसेज द्याल शेतकऱ्यांना? मेसेज आता म्हणजे चांगला बाग वगैरे म्हणजे चांगली फुटवा चांगला आहे माझ्या बागाला आणि औषध वगैरे चांगले आहेत सरांनी. चांगले ना? हो, आणि सरांचं मार्गदर्शन पण खूप चांगलं आहे. चालेल, हीच अपेक्षा आहे आम्हाला, प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचू, तुमचे आशीर्वाद आमच्या सोबत आहे, हीच अपेक्षा आहे. चालेल, धन्यवाद. धन्यवाद शेतकरी मित्रांनो, धन्यवाद राहुल भाऊ, धन्यवाद. आपलं नाव काय सर? सचिन भाऊ. तर आपण आता जाऊयात सचिनच्या भागामध्ये पुढचं नियोजन करण्यासाठी. धन्यवाद. बरं सर.